फिटनेसकडे वाढता कल आणि तरुणाईचा उत्साह याच पार्श्वभूमीवरती तर अर्जुन वेलनेस केसरी स्पर्धेच्या टोटल ग्रुपच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या वेलनेस टोटल ग्रुपचे आयोजक आपल्याबरोबर काय सांगताल, कशा पद्धतीने आपली ही स्पर्धा असणार आहे? वेलनेस केसरी अर्जुन वेलनेस केसरी 2026 ही स्पर्धा घेतोय आपण 6 आणि 7 जूनला शनी शिंगणापूरच्या जवळ. त्या ठिकाणी साधारण 2 ते 3 हजारपेक्षा जास्त लोक भाग घेणार आहेत आणि वेगवेगळे गट आम्ही त्यामध्ये केले. खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी स्पर्धा करतो. ही स्पर्धा भरवण्यामागचा हेतू काय असणार? ही स्पर्धा भरवण्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे की सर्वसामान्य लोकांना खूप सारे रोग आहेत, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. यामधून जी लोक एक्सरसाइज करतात, ज्या लोकांना प्रॉब्लेम आहेत, त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे आणि वेलनेस इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम व्हावं. महाराष्ट्रातून किती स्पर्धक याच्यामध्ये सहभागी होणार आहेत? महाराष्ट्रामधून आतापर्यंत साधारण 1,500च्या आसपास लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 5,000 प्लस लोक यामध्ये सहभाग घेतील. अशा पद्धतीने याचं रजिस्ट्रेशन असणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर दिले आहेत आम्ही, त्याला कॉल करून रजिस्ट्रेशन करतात. काय स्पर्धेचं बक्षीस वगैरे कसं असणार आहे? बक्षीस स्पर्धा महिला केसरी वेगळा आहे आणि पुरुष केसरी वेगळा आहे. ज्यामध्ये पहिलं बक्षीस आहे 56,056 रुपये आणि गदा. दुसरं बक्षीस आहे 25,056 रुपये. तिसरं बक्षीस आहे 11,056 रुपये. अर्जुन वेलनेस केसरी घेण्यामागचं उद्दिष्ट काय आहे? अर्जुन वेलनेस केसरी हे घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की अर्जुन एक खूप मोठं नाव आहे, जे की अर्जुन केसरी जसा आपण अवॉर्ड करतो तसे अर्जुन खूप सारे पुरस्कार आहेत, म्हणून आम्ही अर्जुन वेलनेस केसरी घेतो. भविष्यात ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आपला काय प्रयत्न असणार का? 100% आम्ही राष्ट्रीय स्तरावर नेणार आहे. का तर जसे आता हिंद केसरी स्पर्धा होती कुस्तीची, सुरुवातीला कुणाला तर कल्पना सुचलेली असेल की कुस्तीमध्ये आपण केसरी आणावा, गदा द्यावा, तसं आम्हाला हे कल्पना सुचलेली आहे. भविष्यामध्ये याचं खूप मोठं रूप होणार आहे. 2-3 हिंद केसरी मिळालं तरी सरकारी नोकरी लागते, त्या पद्धतीने आपण काही सरकारकडे प्रयत्न करणार का यासाठी? 100% सरकारबरोबर आम्ही सरकारशी संपर्क साधणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही त्यांना वेलनेस कोच बनवू शकतो, ज्यामुळे त्याला रोजगार निर्मिती होऊ शकते. तो खूप साऱ्या लोकांना ट्रेनिंग देऊ शकतो, कसं वजन कमी करायचं, कसा तुमचे शुगर कमी करायचे, कसे वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, वेलनेस कोच बनवू शकतो आपण. ही स्पर्धा कुठं असणार आहे आणि किती वेळाची असणार आहे? स्पर्धा साधारण 2 ते 3 तासाच्या आसपासची असेल आणि स्पर्धा असणार आहे शनी शिंगणापूर. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स इथं घेण्यामागचा हेतू काय, किंवा आज तुम्ही विठ्ठलाला देखील गदा घेऊन गेलेला होते? प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या पाठीमागचं आमचं कारण हे आहे की आम्ही विठ्ठलाचे भक्त आहोत. कुठलेही आम्ही शुभ काम कार्य करताना विठ्ठलाला विचारतो, विठ्ठलाला साकडं घालतो आणि मग आम्ही करतो. म्हणून आम्ही प्रथम विठ्ठलाच्या चरणी गदा ठेवलेली आहे आणि प्रेस कॉन्फरन्स इथं घेतो. आपण बघितलं असेल की स्पर्धा जरी नेवाशी गावात असली तरी त्यांनी आज विठ्ठलाचा करता आशीर्वाद घेण्याकरता आज पंढरपूरमध्ये आलेला आणि फिटनेस आणि लोकांना करता ग्रामीण भागातील तरुणांना व्यासपीठ मिळण्याकरता ही स्पर्धा नक्कीच खरं महत्वाची ठरणार आहे. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.